तू भैरव बरोबर राहायला तयार आहेस का नाही ते कळणार कसं मला? मम्मा, हा? काय झालं ग प्रिया? बोल ना. चहा बघा बघा कसा झालाय बघा. भैरव, किटलीतला चहा कपात ओतून दिलास, त्यात विशेष काय केलंस? हो सासूबाई, मी माझ्या हाताने या किटलीतला चहा या कपात ओतलाय. त्यामुळे तुम्हाला आता एक वर्गीय आनंद मिळणार. त्यामुळे तुम्ही हा चहा प्यायला की तुम्ही स्वर्गवासी होणार. हो म्हणजे काय म्हणतात ते आपलं, हा, स्वर्गात गेल्याचा आनंद मिळणार तुम्हाला. प्या. मम्मा नाही. हा? अगं काय झालं? मी 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 भैरव बरोबर राहायला तयार आहे. अगं तयार आहेस ना प्रिया? मग रडायला काय झालं? तू कुणाच्या दबावाखाली निर्णय नाही घेतलेला प्रिया? नाही मम्मा, माझं खरंच खूप प्रेम आहे भैरववर. आणि हा निर्णय मी स्वतःहून घेतलाय, पूर्ण विचार करून. अगं हो ना, मग आता रडतेस कशाला? काल भैरव बद्दल मी खूप चुकीचं सांगितलं तुला. मला खूप वाईट वाटतंय त्याच्याबद्दल. तो सुखात ठेवेल मला. तो खूप प्रेम करतो माझ्यावर. काय रे, तुझी बायको एवढी रडतीये, तुला हसायला काय झालं? असं नाहीये सासूबाई, म्हणजे बघा ना, माझं किती प्रेम आहे प्रियावर. आणि हे तिला पटलंय. मी अजिबात तिच्यावर जबरदस्ती केलेली नाहीये बर का. प्रिया, सांग ना तुझ्या मम्माला, मी तुझ्यावरती अजिबात जबरदस्ती केलेली नाही.